दिल दोस्ती दुनियादारीच्या 8 ऑगस्टच्या भागात सुजय आशूला मोडलेला सोफा स्वखर्चाने रिपेअर करावा असं ठणकावून सांगतो। यासाठी सुजय एक सुतार पाठवतो, परंतु या सुताराची फी मात्र आशूनेच भरावी असं ठरतं। यावर उपाय म्हणून रेश्मा आशूला आपल्या लग्नाची अंगठी काढून देते आणि पैशाचा बंदोबस्त करायला सांगते। पण मीनल मात्र रेश्माला आडकाठी करते आणि रेश्माची अंगठी तिला परत देते। काही वेळातच सुजयने पाठवलेले सुतार काका सोफा रिपेअर करण्यासाठी घरी येतात। त्यांना पाहून ॲना स्वतःचं खिळखिळ झालेलं कपाट ड्रॉवर रिपेअर करून घेते। रेश्मा सुद्धा किचन मधल्या भांड्यांची रॅक रिपेअर करून घेते। पण आशू सर्वांना सांगतो की सुतार काका सोफा दुरुस्त करण्यासाठी आलेत आणि त्यांच्याकडून इतर कोणतंही फर्निचर रिपेअर करून घेऊ नका। शेवटी सोफा दुरुस्त होतो आणि सुतार काकांची फी मात्र खूप जास्त होते। अर्थात आशूकडे सुतार काकांना द्यायला पैसे नसतात। सुतार काका आशूला बडबडत रागावत निघून जातात आणि आशू सुतार काकांना सुजयकडून पैसे वसूल करण्याचं सांगतो। तितक्यात नागावकर घरी येतात आणि आपला हा जुना सोफा आहे, तो आधीच तुटला होता, आता तो सेकंड हँड विकायचा आहे असं सांगतात। अर्थात त्यामुळे आशूचा मात्र पारा चढतो। तो सुजयकडे फुल खुन्नस देऊन पाहतो। अर्थात सोफा आधीच तुटला होता आणि तो आपण विनाकारण दुरुस्त करून घेतला आणि आपला खर्च वाया घालवला हे आशू आणि सुजयच्या लक्षात येतं। दिल दोस्ती दुनियादारीच्या एपिसोड्सचे असे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा राजश्री मराठी। हाय, मी अमेय वाघ, म्हणजेच दिल दोस्ती दुनियादारी मधला कैवल्य। आमच्या सिरियलबद्दल तुम्हाला अपडेट्स हवे असतील तर प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी।